करतो. भूगोलाचा अभ्यास करताना हे सगळं डेटा आणि फॅक्ट्स लक्षात ठेवणं किती कठीण जातं हे मी एका शिक्षकाच्या नजरेतून आणि एका विद्यार्थ्याच्या भूमिकेतूनही अगदी जवळून पाहिलंय. कारण एका मार्काने पोस्ट जाते किंवा हुकते हे दुःख खूप मोठं असतं. जे विद्यार्थी पुण्यात, छत्रपती संभाजीनगरमध्ये किंवा गावाकडे राहून रात्रंदिवस एक करतायत त्यांच्यासाठी हा एक मार्क सोन्यासारखा आहे. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, एमपीएससी किंवा यूपीएससी या स्पर्धा परीक्षांमध्ये नुसती गधेड मेहनत म्हणजे हार्डवर्क करण्यापेक्षा स्मार्ट वर्क करणारा विद्यार्थी नेहमी बाजी मारतो. आपल्याला फक्त पोपटपंची करायची नाहीये. आयोगाला तुम्ही किती तास वाचलाय याच्याशी काहीही घेणं देणं नाहीये. आयोगाला फक्त योग्य उत्तराच्या गोल केलेल्या वर्तुळाशी मतलब आहे. आणि ते योग्य उत्तर येण्यासाठी आपल्याला गोष्टींच्या रूपात ट्रिक्स वापरून अभ्यास करायचा आहे, जेणेकरून परीक्षेच्या त्या एका तासात त्या प्रचंड प्रेशरमध्ये आपल्याला काहीही आठवायला वेळ लागू नये. महाराष्ट्रात प्रामुख्याने 6 राष्ट्रीय उद्याने आणि 50 पेक्षा जास्त महत्त्वाची अभयारण्ये आहेत. आता हे सगळं लक्षात कसं ठेवायचं? तुम्ही म्हणाल, सर 50 नावं कशी पाठ करणार? काळजी करू नका. सर्वात आधी आपण जे 6 नॅशनल पार्क्स आहेत ते एका साध्या आणि एकदम गावरान बोलीभाषेतल्या गमतीदार गोष्टीतून क्लिअर करू. आता पुढची 4 ते 5 मिनिटं तुमचं लक्ष स्क्रीनवरून अजिबात हलता कामा नये बरं का. लक्ष विचलित करू नका.